हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आज आहे दर्श अमावस्या किंवा मग दीपपूजन असेही म्हटले जाते या दिवसाला. या दिवशी आपण दिव्यांची पूजा केली जाते आणि आषाढ महिन्यातला हा शेवटचा दिवस असतो. दुसऱ्या दिवसापासून श्रावण मास चालू होणार असतो, त्यामुळे आदल्या दिवशी दीपपूजन हे केले जाते. तर या ठिकाणी आता मी देवारा वगैरे साफ करून घेणार आहे आणि आपल्याकडे जे दिवे असतात, आपण जे नेहमीतल्या वापरातले दिवे किंवा आपण जे व्रत वैकल्य असलं, काही पूजाविधी असली त्यावेळेस जे आपण काढतो ते दिवे, ते सगळे घासून पुसून घ्यायचे आहेत. आपले चांदीचे किंवा मग पणतीपासून तर आपल्या चांदीच्या दिव्यापर्यंत, म्हणजे घरात जेवढे दिवे असतील सगळे आपण घासून पुसून घ्यायचे आणि ते प्रज्वलित करतात काही ठिकाणी आणि काही ठिकाणी फक्त दिव्यांची पूजा केली जाते. तसंच नैवेद्य दाखवला जातो दूध साखरेचा. वेगवेगळ्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दीपपूजन केले जाते. तर आज इकडे मी आता हा देवारा पण साफ करून घेणार आहे, माझा देवपूजा पण करणार आहे आणि त्यानंतर मग दिवेसुद्धा साफ करून घेणार आहे. जे काही माझ्याकडे जेवढे दिवे आहेत ते सगळे दिवे मी स्वच्छ करून घेणार आहे आणि मग पुढचं पूजा तुम्हाला दाखवणार आहे. तर इकडे आता सगळे व्यवस्थित देवारा साफ करणार आहे, कारण मी देवारा साफ केला होता मागेच, आता 1-2 दिवसापूर्वी तो पण व्हिडिओ टाकलेला होता मी. आणि आज आता पुन्हा आपण करणार आहोत. एखाद्या सणासारखाच हा सण आपण साजरा करायला पाहिजे आणि मुलांना कळतं की काय नेमकं. मुलं विचारत होती की मम्मा आज काही आहे का विशेष, तू का सगळे दिवे वगैरे काढलेस? तर म्हटलं दीपपूजन आहे आज. तर मग मुलांनाही कळलं पाहिजे की काय असतात सणवार. तर आपण साजरे केले तरच मुलांना कळणार आहे. तर या ठिकाणी आता सगळे दिवे काढून घेतलेले आहेत आणि मी घासून घेणार आहे. तर आता सगळे स्वच्छ करून घेते आधी. तर बऱ्याच ठिकाणी म्हणतात की देव असे घासू नये वगैरे, पण कसं असतं ना की ते आपले देव पितळीचे, म्हणजे तांबं पितळ असं मिक्स असतं, त्यामुळे ते थोडेसे त्यांना स्वच्छ करायला आपल्याला घासावेच लागतात. तर या ठिकाणी आता दिवे वगैरे सगळे घासून घेतले आणि ताटात घेऊन आली देवाऱ्याजवळ. तर या ठिकाणी पणती पण घेतलेली आहे, कारण पूर्वी काही असे तांब्या पितळीचे किंवा चांदीचे दिवे नसायचे, तर पणती वगैरे तेच वापरत असायचे, तर तिलाही महत्त्व आहे. तर त्यामुळे पणती पण घेतलेली आहे आणि आता सगळा देव वगैरे लावून दिले, देवपूजा करून घेतलेली आहे मी. आणि त्यानंतर मग दुपारची कामं वगैरे आवरून, म्हणजेच स्वयंपाक आणि जेवणाचं आवरून, त्यानंतर मग कणकेचे दिवेही मला करायचे होते. तर काही जण कणकेचे दिवे काय करतात की उकळून घेतात आणि थोडेसे गोड दिवे बनवले जातात आणि नंतर प्रसाद म्हणून मग ते खाल्ले जातात. पण आता मी इकडे साधेच करणार होती दिवे, म्हणजे उकळणार नव्हती, फक्त कणकेचे दिवे मी करणार होती. तर मी कणिक करून ठेवली. त्यानंतर म्हटलं चला आता आपण दिवे वळून घेऊया, आपल्याला दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपण दिवे प्रज्वलित करणार आहेत. तर इकडे आता कणिक झालेली आहे आणि अशा प्रकारे बघा, सोपे अगदी, हातावर लागलीच गोळा घेतला की अंगठामध्ये लावला की मस्त दिवा असा तयार होऊन जातो आपला आणि दिसायलाही खूप छान दिसतात. थोडासा चिमटेत धरून त्याला दाब दिला ना तर मस्त पणतीसारखा असा छान दिवा आपला तयार होतो. तर या ठिकाणी बघू शकता, मी दाखवते. तर आपल्याला पाहिजे तेवढे आपण करू शकतो, म्हणजे 5, 7 किंवा 9. तर या ठिकाणी जास्त नाही करणार आहे मी, फक्त 5 दिवे करणार आहे, म्हणजे मग ते गाईला देता येतात आपल्याला. तर आता दिवे करून घेतले मी. त्यानंतर इकडे देवाऱ्याजवळ संध्याकाळी दिवे ठेवले आणि बाकीचे दिवेही लाल कापड अंथरून त्यावर लावून घेतले. तर यामध्ये आता वाती वगैरे लावून देते आणि तेल घालून किंवा तूप घालून आपल्या आवडीनुसार आपल्याला जे शक्य असेल तसं आपण त्यामध्ये ठेवून प्रज्वलित करायचे आहेत. तर सगळे दिवे पेटवल्यानंतर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि खूप छान वाटतं. आपण पूर्ण अंतःकरणाने, मनाने जर का पूजा केली ना तर देव खरंच आपल्याला प्रसन्न होतो आणि पावतो असं म्हणतात. तर तसंच काहीच होतं की खूप छान असं प्रसन्न वातावरण असतं. मुलंही एक्साइट होते की नेमकं आता कधी मम्मी लावेल दिवे. आणि त्यानंतर मग दिवे वगैरे प्रज्वलित केले की त्यानंतर मग आपल्या घरात जे आपले मुलं असतात, मुलगा असो मुलगी असो, वंशाचे दिवे आपले, तर त्यांना पण ओवाळून घ्यायचं असतं. ते आपले कुलदीपक मांडतो आपण, कुलदीपक असतात ते आपले. आणि त्यानंतर मग मुलांनाही औक्षण केल्यानंतर त्यांनाही दिव्याची पूजा करायला सांगायची. कणकेचे दिवे ओवाळून घ्यायचे, देवांवरून पण ओवाळायचे आणि दिव्यांवरून पण ओवाळून घ्यायचे. तर असा काही हा दर्श अमावस्येचा सण आपण साजरा करत असतो. तर या ठिकाणी आता सगळ्याकडे आता वाती वगैरे लावून घेतलेल्या आहेत मी आणि एक एक दिवा आता प्रज्वलित करणार आहे. तर देवाचा जो दिवा आहे तो देवाऱ्यासमोरच ठेवलेला आहे मी
आणि इकडच्या बाजूला बाकीचे सगळे दिवे मांडून दिलेत. गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केलेली आहे. गणपती बाप्पांशिवाय कुठलाच सण आपला पूर्ण होत नाही. कुठल्याही कार्याच्या वेळेस आपण गणपती बाप्पांना आधी पूजन करतो त्यांचं. त्यामुळे त्या महादेवांच्या मूर्तीजवळ मी गणपती बाप्पांची मूर्ती देखील स्थापन केलेली आहे. आणि त्यानंतर इकडे आता दिवे लावून घेते. तर इकडे आता सगळे दिवे लावले आणि राज आता पूजा करून घेतोय. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. आणि कसे वाटतात ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगत जा. तुमच्या कमेंट्सने मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं. तर या ठिकाणी आता सगळीकडे दिव्यांना वळून घेतोय राज आणि पूजा करून घेतोय. तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं, तुम्ही बघू शकतात. तर आता इकडे आपलं दर्श अमावस्या आपली साजरी झालेली आहे, दीपपूजन झालेलं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगत जा. आणि असेच व्हिडिओ बघत राहत जा. भेटूया पुढच्या व्हिडिओत फ्रेंड्स. तोपर्यंत बाय.